राम राम मंडळी, कशी आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. नाव आहे घर परपंच. तर आज आमचा घर परपंच कुठे चाललाय? आज आम्ही चाललोय सेलिब्रेशन करायला. तर सेलिब्रेशन कशाचं करायचंय तिथे गेल्यावरती तुम्हाला नक्कीच सांगाल. आणि कोण कोण चालले सेलिब्रेशनला बघा. हे दर्शन भाई आहे, यश भाई आहे आणि पूजा आहे. आम्ही 4 जण चाललोय सेलिब्रेट करायला. तर या, फॉलो मी. आले की देवकीच भाऊंच्याची तयारी केलेली आहे आमच्या. कसा सकाळचा विकाळचा देताय चावतच देता मला सकाळचा. बघू द्या मला. नाही ना, आता ठेवलाय राव. कोणच्या आज आलोय आम्ही पिपळखुट्याला. बऱ्याच दिवसानं सवड काढली. पूजा बी म्हणत होती लई दिवस झालं जायचंय जायचंय जायचंय, आणि मला सवड नव्हती. आज सवड काढली. हे बघा, घ्या चहा. चहा आलेले आहे, चहा घ्या. हो नको नको म्हणते ती. घ्या. आम्हाला काय झालं? पाऊस आलाय काय? तर आम्ही आज सेलिब्रेशन कशाच करायला आलोय बघा. तुम्हाला सांगतील योगेश भाऊ. हा नाही, हा ढकला पुढं. वार कावदान काऊर रात्री होतं का नाही तुमच्या इथं? त्याला खाल्लं काहीतरी लावायचं, चवळा ठिका बिका काहीतरी. चहा प्या की भाऊ. ही कोणाचं कमी केलाय का? हा खिडक्या चमकत असते का?
ती पुटी जोडल्यावरच लावावं लागेल त्याला. गेट लाग म्या कमी केला होता. हा आपल्या दरवाजा मोठा आहे जरा. परत पुढची पुढची आली तर अडकून बसायचं. नाही इथं बस खच्यात बसते खुर्ची लांब की. हे दरवाजा थोडंच आहे बघा. आणि 2 फुटे आहेत, ती 3 फुटे आहे. आपल्या दरवाजावर चिरला बघा तुम्ही दरवाजा लावताना. कोणचा? आपटून आपटा आपटे काय कमी आहे काय आपल्यात. बसा दादा खाली बसा. बसा बसा. दर्शू कुठे गेला रे? ए दर्शन वर जाऊ नको, बांबाळा इथं वर माका ठेवलंय बांधून योगेश भावनावर. ही चहा आहे की इथं? मी घेतलाय बाबा, एवढा चहा पितोय मी. नेमा घेतला माझा नको बाबा, माझ्या नावाचा घेतला. खरं वाचलं बघितला उच्च्या का कसा केलाय खेळ माझा दादा. आणि कुठे घालतो दर्शन भिजायला? दर्शन मोठा होय. दादा इथं उसके बोलू दे मला जरा 2 गोष्टी फॅमिलीला माझ्या. टच कर बा, टच कर, निसता टच कर. वळला छान फुकलाच नाही त्याला. तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता वाढदिवस करायचा योगेश भाऊचा. वाढदिवस कालच करायचा होता, पण एवढं काल वारण कावदान आलं, आमचा कार्यक्रम झाला. सगळ्या वाटाने झाडं पडलेलीच होती आम्हाला. हो हां होय दादा ठेवलं तिकडं कॅमेरा. हा काय दादा काय चाललंय? काय नाही, वाढदिवस आहे. काय झालं? हाय आज हाय वाढदिवस. बघा आता हे आणर दादा इकडे जा. इथं ते आमचं आम्ही दोघं दिसतो तिकडं. हां आज हा योगेश भाऊचा बड्डे. मंडळी सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. योगेश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक वाढदिवस कालच होता. काल सांगितलं होतं की लय जणांची कमेंट आली बर्थडे. काल आम्ही गेलो कार्यक्रमाला गेलो न कार्यक्रम होता बारामतीच्या लांब बाहेर मळद. हां मळदच्या बी बाहेर होता, रानात कार्यक्रम होता. आणि आमचा कार्यक्रम जळ झाला. नियोजन होतं आमचं की जाऊन काय करायचं, केक आणायचा, पण पुन्हा काम वाढलं. इडा कांडायचा, गंगाळी भरायची, मार्गाला जायचं. योगेश भाऊनं असा एवढा काल डान्स केला योगेश भाऊनं खतरनाक. लय डान्स केला खचून, का तर वाढदिवस आहे म्हणून. ते झालं आणि पुन्हा मग थोड्या वेळा जायचं तर पाऊस आला. वारण कावदानं सगळं आहे का नाही पाऊस, त्याच्यामुळं काय कुठं जाणं झालं नाही. आणि काल बड्डे राहायचा ते राहूनच गेला असं झालं. तर मग आज म्हटलं आज बड्डेच करून येऊ, त्याच्यामुळं आज आम्ही आलेलो आहे सगळे. दादा काय मला कशाने केलाय शर्ट? तिथं हात धुलाय ते कुठं बिसी, त्याच्यामुळेच भिजलाय. मग काय चाललंय? काय नाही, काय नाही बरं आहे. पाणी बिणी कसं काय लागलंय सांगा आपल्या. पाणी मस्त लागले. सकाळी मी गेलो 8:30 5:30 तास चांगले चालले. हां 5 तास म्हणजे ऑटो टाकला का तसंच बंद केली असं. हां पाणी ज्यूस असलाय मारणार. मग मोकळा कशाला कुठं लावा. नागराला ट्रॅक्टरवाला सांगायला आता मशागत करायला 10,000 रुपये पुरत नाहीत. हां 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 उसाला जरा 1 लाख रुपये लावायला. लाखभर रुपये लागते तर उसाला. आता हिशोब केला होय. वाढीला गेल्यावर ड्रिपचं ते विचारलं 60-65 रुपये लागते पेण्याची ड्रिपला. मला निमारला
हा 40 बंडल लागते ते ड्रिपचं. 1350 घे, 1300 देतो म्हणलाय. आणि पाईप काय 250 रुपये. 5-7 हजार रुपये लागतो ते ड्रिप. वा तीच की 65-60 खर्च आहे, पण पुन्हा 10 लाख रुपये येते ती पुढल्या वर्षी सगळं. एवढं कुठलं येते झाला 100चा अवरेज काढावं तेव्हा निघायचं तेवढं 5-6 लाख. हा बघा मालच आहे मोरल्या वर्षी. पण ती कसं आहे कसं नाही अहो लय चांगला अहो, माणूस हे आहे. लहान आहे, आमच्या देवाच्या माणसाने काढलं. हा तुमची जण खातावर झालं, हे लय तुमचं जर आणि तावात येणार सुरुवात आहे. हो तावाट आहे सुरुवाती चेसलेलं आता रान आमच्या असेल. 2 एकराला पाणी सरत नाही. हे. आता आमच्या शेजारचं भावाचं रान करावं लागेल. करायचं 2-4 एकर शेजारचं बी. करायचं पाणी उकळून 2-3 एकर, होय. मी बी करू लागतो तुम्हाला, मला सांगा. थोडा ऊस लावून थोड्या तुरी लावू होय करू नेमू दोघं जण. करू की. तुम्हाला कार्यक्रम सोडून यावा लागेल. येऊ काय त्याला लागण्याला पुन्हा काय नसतं पाणी सोडायचं. फवारायला का आपण फवारू शकतोय, तणनाशक. मग काय बैलावर आमची. बेलर फवारायचं बैलावर कशाला फवारणी आपलीच ती बसायचं. पुन्हा बांधायला हे आहे, ट्रॅक्टर. एकटा माणूस 10 एकर ऊस कसं मी तर सांभाळायला बघा. 10 एकर ऊस एकटा कसा बी सांभाळायला. बघा हा पाणी ड्रिपवर असल्यावर लागन होस तर हे कोण असं पाणी चांगलं. चांगलं चालतंय. लयच 2 इंचच्या पुढे आहे. हाय हाय 7-14 मोटर आहे गं. 7.5-14 मोटर आहे. लय पाण्याचा डूस झाला एवढा मोठा. डूस झाला म्हणतो एवढं. 5 तासात झालं एवढं बाहेर भरून. येडा झाला की 5 तासात सगळा लांबपर्यंत गेली. काय तुम्ही एका घराने आणि 1200 फूट केबल आहे सर्व्हिस वगैरे. ती बंद पडली. बंद करा व्हिडिओ. 1,85,000 व्हिडिओ बंद करा. हां तर मंडळी बड्डेची तयारी चालू झाली आमची. बड्डेला कोण कोण आले बघा इकडं. ताई आली, बहीण आहे माझी, पुन्हा इकडं वाचा आहे माझा, पुन्हा दाजी आले ते. हाय करा दाजी. हाय लखन आलाय. लखन हाय. आणि बड्डे बॉय हो का इथं बसलेला आहे. बड्डे बॉय हाय. बड्डे बॉय हाय. तर बड्डेला गिफ्ट सगळ्यांनी आणलेली आहे ती बरं का, ज्याची त्याने आपापल्या परीनं बड्डेला गिफ्ट आणलेली आहे ती. आणि मॅन पूजनाक बड्डेला काय गिफ्ट तर आम्ही केकच आणलेला आहे. नाही दर्शन म्हणत होता त्यांना घेऊन पार्ले पुडा घेऊ म्हणत होता. पण म्हणलं नाही बरं. बरं चला बड्डेची तयारी झालेली आता आपण करून घेऊया बड्डे. लाईट नेमकी मोकर गेली आता, काय लाईट यायचं काय शक्यता कमी आहे जरा लाईट. तर आपण मग बड्डे करून घेऊ. पूजा बावळा ती चमकतंय नुसतं. हा जमलं की काय लाईटीची गरज आहे. खुश येते. फॅन बंद करा. कुठं आहे फॅनचं. गेलं बंद. बसा. योगेश भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. ह्या वाढदिवसाच्या प्रसंगी तुम्हाला आईला खबाय काळबाई अंबाबाई उदंड असं आयुष्य देऊ. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला राहिलेला इन्व्हर्टर भेटो. पुन्हा अजून काय बरं काय अजून भेटायचंय. एसी कोणी एसी द्या, कोणी इन्व्हर्टर द्या, कोणी बेड द्या आणि कपाट कोणी तर द्या. हसा की राव तुम्ही, हसत बी नाही. झालं का मनोज भाऊन दिलाय. पोचल्या का भावना आता सगळ्यांना. ऐका होय कुणी कुणी ऐकायचे त्यांनी. चमच्या घालतील ना द्यात भावाच्या. पीओपी पण करायला पाहिजे बरं का. नाही करायची पीला बी बघू. हा
वा वा इकडे बघा स्माइल द्या खळखळून हसा मनात ना जमलं चला. जावा दोघ जण पूर्ण जागायचं बाळा असं इकडून दोघ जण द्या वावळून द्या एकच भावाला वावळा केला का कोस होईल एकच भाऊ बरोबर बरोबर श्यामाचं मोठं इकडे बघ दादा हां बघा इकडं स्माइल हां हातात द्या गिफ्ट द्या आता दोघं गिफ्ट द्या हां गिफ्ट द्या हातात दोघं फोटो काढू आपण हां ताट ठेवा इकडं पूजा ताट घ्या तिकडं हां बघा इकडं फुलाच्या बागेतून गेलो वा बेस्टच खावा चमच्या सगळ्या चारायची साखर फुलपात्रात उरली पाहिजे किलो किलो हे वावळा की दाजी वावळा तू होणार झाले का वावळा वावळा जाय तू वावळा चांगली ना मग एवढा हो नुसता फोटो काढा गळ्याला लागतं काय दे ना तर नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असंच प्रेम राहू. आईला आईला नाही बरं, म्हणजे इथं होतं. येते का उभा राहा ना दीदी जा बांध घे जा पाच वाजता ओवळा जा की जा साखर चाल होय जा दप्पा मला जाऊ घ्या happy birthday. सगळ्यांनी दप्पा द्यायचा दप्पा का दप्पा दर्शन जावा तिथं पुढे उभा राहा मला जावा होय या की पोरं इकडे. जावा की जावा जा धक्का द्यायचा का धक्का द्यायचा आहे जा यश. दादा तू का थांब. गोड्यावर मला बसायचं. काय म्हणायचं त्या स्टेजवर असा म्हणा की बत्तीस नाही बेचाळीस नाही नाही रे दादा. काय म्हणलेले आता म्हणली रेकॉर्ड झाले आता ते काय पण नाही. रॉंग म्हणले आम्हाला विचारत जा जरा आम्हाला विचारायचं हा इकडे बघा बघा इकडे इकडे बघा कुठं काढायचं आहे देव. हा दर्शन इकडे बघ इकडे इकडे असं फोटो काढा. हातात हात दे हो हा, असं, असं. हातात हात दे हा या इकडे चिकन. इकडे बघ पुढे ये. 45 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दादा या इकडे. घेतलं थँक्यू. चला केक घे ना या पडून घेत का? कोणी पूर्ण म्हणलं नाही हॅपी बर्थडे पूर्ण आणि थोडं थोडं एवढं नको मला नाही आवडत केक. बस बस
मला घे. खावा गाव पाणी आता मंडळी असा साध्या सोप्या पद्धतीनं आमचा वाढदिवस राखी लखन योगेशचा राखी. वाढदिवस केलाय. राखी केक काप चल असं वाढदिवस कधी केलाय का नाही का नाही असं केलाय का तो वाढदिवस कधी बघा पण आज केला आज राखी खा हा 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 खायला राहते रे परवडले काय दोन शब्द बोला आपल्या फॅमिलीला वाढदिवसाच्या प्रसंगी आमची मंडळी अशी चेष्टा मस्करी आमची दररोज चालू असते बरं का बोलण्यासारखं एकमेकाला आम्ही चेष्टात बोलतो हिनं बर्थडे केलाय कधी त्या 4-5 वर्षात होतोय बर्थडे असा जरा थोडा नाहीतर आमच्या आईमध्ये कधी पहिला असं कधी केलेलाच नाही नाही पहिलं नव्हतंच किंवा नवीन असलं काय पण आता वरवर जसं नवीन दिवस येतील असं काही आणि मनोज भाऊची फॅमिली शामभाऊची फॅमिली आणि लग्न आलं वाढदिवस साजरा केला त्याच्यामुळे माझ्याकडून मनापूर्वक त्यांचं अभिनंदन थँक्यू थँक्यू असं आयुष्यभर साथ एकमेकाला राहू ही जगदंबे चरणी प्रार्थना आणि तुम्ही सगळ्यांनी फॅमिलीने काल मला कमेंट केल्या सगळ्यांनी मला विश केलं तुमच्या फॅमिलीचं पण सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तुमचं पण मला माझ्याकडे मी तुम्हाला अभिनंदन देतो आजचा योगेश भाऊच्या वाढदिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लगा साखर लय गेले का लय मोठा होता काय चला आयला केक दे की आईला नसतो केक अंड्याचा राहिलाय का आता ओरिजिनल शुद्ध शाकाहारी केक आहे ती शुद्ध शाकाहारी केक अंड त्यांच्यात साध्या केकला सुद्धा वापरत नाही. चला मंडळी बाय आता सगळ्यांना आता कसा बर्थडे साजरा झाला आणि परत एकदा मनोजच्या फॅमिलीचं आणि शामभाऊच्या फॅमिलीचं आणि लखनचं मनापासून अभिनंदन आणि युट्यूब फॅमिलीचं पण तुम्ही सगळ्यांनी विश केलं तुमचा आभारी आहे सगळ्यांचा. योगेश भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. चला बाय.